नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. कसे आहात तुम्ही सगळे? आणि अभ्यास कसा चालू आहे? डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेसाठी आपण तयारी करतोय ना? 28 नोव्हेंबरला आपली परीक्षा आहे. ऑगस्ट महिना जवळपास संपतच आलाय. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर जेमतेम 3 महिने बाकी आहेत. काही हरकत नाही. खूप छान अभ्यास करा. चॅनलवरती तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओ आहेत. अजूनही तुम्हाला जर कुठला व्हिडिओ हवा असेल, कुठली कन्सेप्ट समजून हवी असेल तर माझ्याशी कनेक्ट करा. माझा व्हॉट्सअप नंबरही शेअर केलेला आहे. कमेंट सेक्शनच्या थ्रू पण तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपण सोडवणार आहोत आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले काही प्रश्न. तर चला पहिला प्रश्न बघूया. चराचर सृष्टीतील वस्तूंचे 7 गटात वर्गीकरण होते असे मत डॅश डॅश सॉरी डॅश डॅश यांनी मांडले होते. डॉक्टर होमी भाभा म्हणजे ज्यांची परीक्षा तुम्ही देणार आहात, सी.व्ही. रमण, महर्षी कणाद की डॉक्टर जगदीश चंद्र बोस. बघूया या चौघांचंही काय कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे मग जर तुमच्या परीक्षेमध्ये वेगळा प्रश्न विचारला, डॉक्टर होमी भाभा कोण होते असं विचारलं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की डॉक्टर होमी भाभा हे भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक होते. ठीक आहे. सी.व्ही. रमण यांनी रमण परिणामाचा म्हणजे रमण इफेक्टचा अभ्यास केला. प्रकाशाचा प्रकिरणाचा अभ्यास त्यांनी केला. त्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. महर्षी कणाद यांनी चराचर सृष्टीतल्या पदार्थांचं 7 गटात वर्गीकरण केलं आणि तसंच त्यांनी सांगितलं की पदार्थ अतिशय सूक्ष्म कणांनी बनलेले आहेत. म्हणजे म्हणूनच त्यांना महर्षी कणाद असं नाव पडलं. डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतींच्या संवेदनशीलतेचा अभ्यास केला. वनस्पती बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देतात हे त्यांनी सिद्ध केले. ठीक आहे. ही यादी आहे बघा. महर्षी कणाद यांनी चराचर सृष्टीतील वस्तूंचं ज्या 7 गटात किंवा पदार्थात वर्गीकरण केलंय ते 7 पदार्थ द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव असे. ठीक आहे. क्लिअर झालं आता सगळं. त्यामुळं प्रश्नाचं उत्तर काय होईल? महर्षी कणाद, पर्याय सी. पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नात विचारलाय प्रत्येक नकाशामध्ये सोबतचे दिशादर्शक चिन्ह दिलेले असते. चौकटीत येणाऱ्या दिशा कोणत्या? तर त्यांनी आपल्याला एक दिशादर्शक चिन्ह बनवून दिलंय आणि 1, 2, 3, 4 असं इथे लिहून दिलंय. दिसतंय तुम्हाला? 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 च्या जागी कुठल्या कुठल्या दिशा आपल्याला लिहायच्या आहेत? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण याच्यातल्या हे आपल्याला सांगायचं. तर बघा, नकाशा जेव्हा आपण ठेवत असतो त्यावेळेला असं समजतो प्रत्येक वेळेला की वरच्या बाजूला उत्तर दिशा आहे. त्याप्रमाणे नकाशा बनवलेला असतो. तर उत्तर इकडे, तर उत्तर दिशा सगळ्यात वरच्या बाजूला, त्यानंतर खाली दक्षिण, इकडे पूर्व आणि पश्चिम अशा दिशा आहेत या. यानुसार 1 नंबरला उत्तर असलेला पर्याय कुठला आहे? उत्तर दिशा असलेला बी आणि सी आहे. 2 नंबरला आपल्याला असायला हवं पूर्व. तर पर्याय बी मध्ये 2 नंबरला पूर्व दिसतंय. त्याच्यानंतर 3 नंबरला दक्षिण हे पर्याय बी मध्ये दिसतंय आणि पश्चिम हे 4 नंबरला आपल्याला दिसतंय. त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. ठीक आहे, आलं लक्षात? इथे मी तुमच्यासाठी आपला महाराष्ट्र राज्याचा नकाशा दाखवतीये तुम्हाला की इथे पण बघा प्रत्येक वेळेला उत्तर दिशा ही वरच्या साईडला दाखवलेली असते, पूर्व इकडे, पश्चिम इकडे आणि ऑब्व्हियसली दक्षिण खालच्या बाजूला असते. या पद्धतीने नकाशामध्ये दिशा दर्शन केलेलं असतं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नात विचारलंय सेंद्रिय शेती संदर्भात पुढील पैकी कोणते विधाने योग्य ठरतील?
जैविक कीटकनाशकांचा वापर, बरोबर आहे. सेंद्रिय शेती म्हणल्यावरती जैविक कीटकनाशक वापरणं योग्य आहे. रासायनिक खतांचा वापर नाही. रासायनिक खतांचा वापर आपण सेंद्रिय शेतीमध्ये करत नाही. शेणखताचा अधिक वापर, बरोबर आहे. शेणखताचा बायोगॅस तयार करून किंवा शेणखताचा डायरेक्टली वापर केला जाऊ शकतो. आणि पाण्याचा अतिरिक्त वापर, पाण्याचा अतिरिक्त वापर सुद्धा सेंद्रिय शेती संदर्भात होत नाही. त्यामुळे इथे पर्याय कुठलं होईल? पी आणि आर ही 4 विधानं दिलेली आहेत, त्याच्यानंतर खाली पर्याय. लक्षात आला का प्रश्न तुमच्या? त्यामुळे पी आणि आर हे दोन गोष्टी बरोबर आहेत. तर पी आणि आर या दोन गोष्टी बरोबर असलेला पर्याय आपल्याला दिसतोय पर्याय बी. येते लक्षात? त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नात त्यांनी विचारलंय, खेळाडूंना खेळाच्या मध्यंतरात डॅश दिल्यास त्यांना पटकन ऊर्जा मिळते. चहा, ग्लुकॉन डी, वडापाव, लिंबू सरबत. वडापाव हे तर जंक फूड आहे. लिंबू सरबत शरीरामध्ये शोषलं जायला जास्त वेळ लागेल. जर आपण ग्लुकॉन डी ची कम्पेअर केलं तर ग्लुकॉन डी जे आहे ते पटकन शोषलं जाईल. आणि चहा हे पण काही देणं योग्य नाहीये. त्यामुळे ग्लुकॉन डी हे पटकन ऊर्जा देणारं घटक आहे. त्यामुळे आपण ग्लुकॉन डी दिला पाहिजे. ग्लुकॉन डी मध्ये असते ग्लुकोज नावाची शर्करा, आणि ग्लुकोज नावाची शर्करा रक्तात सहजपणे शोषली जाते. आपण जे जेवतो त्याचं शेवटी ग्लुकोज मध्येच रूपांतर होतं आणि ते शोषलं जातं रक्तात. ज्या वेळेला पटकन खेळाडूंना पटकन एनर्जीची, पटकन ऊर्जेची गरज असते, त्यावेळेला ग्लुकॉन डी हा पर्याय सगळ्यात योग्य आहे. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, सोबत धातू एक्स व वाय, वाय धातू यांच्या जोडपट्टीच्या 2 स्थिती दाखवल्या आहेत. त्यावरून या धातूंच्या प्रसरणाबद्दल योग्य पर्याय निवडा. 2 धातू एकमेकांवर लावलेले आहेत आणि त्यांच्या कापवण्यापूर्वीची स्थिती पहिल्या याच्यात आहे, कापवल्यानंतरची स्थिती दुसऱ्या चित्रामध्ये दाखवली. तर त्यांनी विचारलंय, y चे प्रसरण हे x च्या प्रसरणापेक्षा जास्त आहे का? x चे प्रसरण हे y च्या प्रसरणापेक्षा जास्त आहे? तर दोन्हीचं एकसारखंच आहे. तर दोन्ही धातू प्रसरण पावतच नाही. तर प्रसरण पावतच नाहीयेत हे तर चुकीचंच विधान आहे. कारण की इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय, इथे जी पट्टी आहे ती अशी सरळ आहे आणि इथे ती वाकडी झालेली आहे. प्रसरण पावल्याशिवाय असं होणारच नाही. आणि वरचा जो धातू आहे तो जास्त प्रसरण पावतोय खालच्या धातूपेक्षा. म्हणजे y चे प्रसरण हे x च्या प्रसरणापेक्षा जास्त आहे. पर्याय ई या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. आलं लक्षात? आजच्या या व्हिडिओसाठी सोर्स क्रेडिट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सायन्सचं टेक्स्टबुक, आपली सामान्य विज्ञानाची पुस्तकं आणि मेनका पब्लिकेशनचं जे ऑथेंटिक बुक आहे त्यामधनं हे प्रश्न मी घेतलेले आहेत. व्हिडिओ इकडे थांबवते आहे. असेच अजून भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी करणार आहे. तुम्ही जो रिस्पॉन्स देताय माझ्या चॅनलला त्यावरनं माझा अजून ग्रुप वाढतो. तर छान अभ्यास करा, व्हिडिओज बघा, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे? भेटत राहूया. टाटा.